dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्कॉलरशिपच्या या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत. आणि आपण सर्वजण स्कॉलरशिपची एक्झाम देणार आहात, स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि पुढच्या तुमच्या सगळ्या अभ्यासासाठी आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये भरघोस यश तुम्हाला मिळण्यासाठी, यश तुमच्या हाती लागण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण स्कॉलरशिपचा आपला जो इयत्ता 5वीचं स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिपच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. जो विषय मी तुम्हाला शिकवणार आहे त्या विषयाचा सिलॅबस आणि त्याचा पहिल्या घटकाने आज आपण सुरुवात करणार आहोत. तर प्रथम इथे आपण बघूया की स्क्रीनवर आता जे काही तुम्हाला दिसतंय तो एकूण आपल्या परीक्षेचं स्वरूप आहे की कोणते विषय आपल्याला असणार आहेत, कोणत्या विषयांना किती मार्क्स कोणत्या विषयाला असणार आहेत, आणि त्यावरून तुम्हाला कळेल की कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं किंवा कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा. हे सगळं तुमच्या लक्षात येईलच. खरं म्हणजे इतर विषयांचे स्कॉलरशिपचे जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा होत आहेत आणि ते सुद्धा तुम्ही अटेंड केलेले असतील, त्यामुळे तुम्हाला त्या त्या विषयाचं स्वरूपसुद्धा माहीत झालेलं असेलच. तर इथे बघा, आपल्या इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर असणार आहेत. या 2 पेपरमध्ये जो पहिला पेपर आहे इथे बघा दिसते तुम्हाला, द फर्स्ट पेपर विच इज अ फर्स्ट लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स, ज्याच्यामध्ये प्रथम भाषा असणार आहे जी की फॉर इंग्लिश मीडियम विच इज इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स इन द फर्स्ट पेपर. फॉर फर्स्ट लँग्वेज इंग्लिश 25 क्वेश्चन्स फॉर 50 मार्क्स, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. असे एकूण 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील. आणि जो गणिताचा पेपर आहे त्याच्यामध्ये 50 प्रश्न असतील आणि 100 गुण असतील. अगेन द सेम थिंग, ईच क्वेश्चन इज फॉर 2 मार्क्स, प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असेल. आणि एकूण वेळ जो असणार आहे या पेपरचा तो असणार आहे 1.5 hour, 1 तास 30 मिनिटे वेळ या पहिल्या पेपरला असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचे प्रश्न फर्स्ट लँग्वेजचे आणि गणिताचे, मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश. नाव द सेकंड पेपर. इन दिस यू हॅव टू स्टडी थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. आता इथे इंग्लिश मीडियमसाठी आपण तृतीय भाषा म्हणून अभ्यासणार आहोत स्कॉलरशिपसाठी मराठी. तर इथे सुद्धा सेम आहे, मराठीचे 25 प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण 50, म्हणजे परत एकदा तेच, प्रत्येक प्रश्नासाठी 1 क्वेश्चन इज इक्वल टू 2 मार्क्स, एका प्रश्नाला 2 गुण 2 मार्क्स असणार आहेत, म्हणजे 25 प्रश्न 50 गुणांचे. आणि जो त्याच दुसऱ्या पेपरमधला पुढचा विषय आहे तो असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी IT, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न असतील आणि 100 गुण असतील. तर हे दोन्ही जे पेपर आहेत ते 150 मार्काचे असतील. आणि प्रश्नसंख्या बघा, पहिल्या पेपरमध्ये 75 प्रश्न 150 गुण, दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा 75 प्रश्न 150 गुण. आणि वेळ जो आहे तो दोन्ही पेपरसाठी सारखाच आहे, 1 तास 30 मिनिटे, 1.5 hour, 1 तास 30 मिनिटे वेळ असणार आहे. असा हा पेपर पहिला आणि पेपर दुसरा. आता मी तुम्हाला कोणता विषय शिकवणार आहे 5वीच्या तुमच्या स्कॉलरशिपमध्ये, तर मी तुम्हाला शिकवणार आहे थर्ड लँग्वेज, जी तिसरी लँग्वेज आहे मराठी. ही मराठी स्कॉलरशिपसाठी जे आपल्याला विषय दिलेला आहे तिसरी भाषा म्हणून, थर्ड लँग्वेज म्हणून, तो विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि आता स्क्रीनवर तुम्हाला जे काही दिसतंय तो आहे आपला सिलॅबस. म्हणजे मराठीच्या पेपरमध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत ते घटक एकदा आपण त्याचं इंट्रोडक्शन बनवूया फार तर, किंवा साधी एक ओळख आपण त्या घटकांची करून घेऊया. आणि नंतर परत जेव्हा डिटेलमध्ये आपण या प्रत्येक घटकावर शिकूया, बोलूया, तेव्हा त्याचे प्रश्न आणि कशा प्रकारचे प्रश्नांचं स्वरूप परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे ते सुद्धा आपण बघूया. तर आता एक एक करत आपण बघूया की नेमकं काय आपल्याला या थर्ड लँग्वेजमध्ये मराठीमध्ये शिकायचं आहे. तर पहिला जो आहे इथे बघा दिसतोय, उतारा व त्यावर आधारित प्रश्न.
उतारा व त्यावर आधारित प्रश्न. कॉम्प्रिहेन्शन जे असतं इंग्लिशमध्ये की एक पॅसेज दिलेला असेल आणि त्या पॅसेजवर आधारित प्रश्न असतील. तो उतारा तुम्हाला छानपैकी वाचायचा आहे, नीट लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्या उतार्यावर दिलेले प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत. पुढे कविता व कवितेवर आधारित प्रश्न. सेम आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्नांसारखंच. पहिल्या प्रश्नामध्ये फक्त उतारा असेल आणि इथे कविता विचारली जाणार आहे. परत तिसरं याच्यामध्ये सेम आहे बघा, संवाद व त्यावर आधारित प्रश्न. आता संवाद म्हणजे काय, तर जेव्हा दोन लोक एकमेकाशी बोलतात तेव्हा त्याला आपण संवाद म्हणतो. आता हा संवाद दोन मित्रांमधला असू शकतो किंवा घरात आईवडिलांचा असू शकतो किंवा भावा बहिणीचा असू शकतो किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्याचा असू शकतो. परंतु परीक्षेत येणारा संवाद महत्त्वाचा असेल, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतील असा संवाद असेल आणि तो आपल्याला नीटपणे छानपैकी समजून घेऊन वाचणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपण त्याच्यावरच्या प्रश्नांच्या उत्तरांना अगदी बरोबरवालं जे टीक आहे दिलेल्या पर्यायांपैकीचं ते करू शकतो. त्यानंतर चौथं आहे बघा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद. म्हणजे एखादं वाक्य जेव्हा आपण म्हणतो की वाक्य म्हणजे काय, तर शब्दसमूह, अनेक शब्द एकत्र येतात तेव्हा वाक्य बनतं. परंतु हे शब्दसुद्धा काय असले पाहिजेत, एका विशिष्ट अर्थाचे असले पाहिजेत. ते नुसतेच शब्द असून फायदा नाही. मी शाळेत जातो हे एक वाक्य आहे, जातो शाळेत मी, किंवा जातो अजून काहीतरी आपण त्याच्यामध्ये उलटी सुलटी जर शब्दांना जर आपण उलट्या सुलट्या ठिकाणी मांडलं तर त्यातून काहीही अर्थ निघत नाही आणि अशा वेळी त्याला आपण वाक्य म्हणत नाही. तर सुसंगत वाक्य जी आहेत त्यांचा परिच्छेद. तर हे चारही जे आहेत बघा, इथे कंसात लिहिले आकलन आकलन आकलन. म्हणजे आपण जे काही वाचलं ते आपल्याला कितपत समजलं हे चेक करण्यासाठीचे हे प्रश्न आहेत. आणि मी असं म्हणेल की हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं पॅसेजमध्येच दिलेली आहेत, कवितेमध्येच आहेत, संवादामध्येच आहेत. त्यामुळे आपण जर हे नीटपणे वाचलं तर हे आपल्या हातातले मार्क्स आहेत, हे आपल्या खिशातले मार्क्स आहेत किंवा हे अगदी आपल्याला मिळूच शकणारे मार्क आहेत. तर हे मार्क कुठेही जाऊ नयेत, जाणार नाहीत. यासाठी खूप साऱ्या पॅसेजेसची, खूप साऱ्या कवितांची, खूप साऱ्या संवादांची प्रॅक्टिस करणं, सराव करणं आणि कमी वेळेत जास्तीत जास्त कसं समजेल अशी वाचण्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे. पुढे बघा, शब्दसंपत्तीमध्ये काय दिलेलं आहे, समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, घरदर्शक शब्द किंवा निवारादर्शक शब्द, की एखादा प्राणी कुठे राहतो तर त्याचा तो घरदर्शक शब्द जो काही असेल तो. तर हे सगळे शब्दसंपत्ती या युनिटमध्ये, या घटकामध्ये येणारे उपघटक आहेत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द आणि घरदर्शक शब्द. आता जेव्हा या प्रत्येक घटकाविषयी आपण शिकूया तेव्हा खूप डिटेलमध्ये आपण याच्यावर बोलूया. कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि कशा प्रकारे आपल्याला आपली उत्तरं त्या प्रश्नांवर द्यायची आहेत, त्या सगळ्याच्या बाबतीत आपण त्या घटकाच्या वेळी बोलणार आहोत. आता इथे आपण फक्त एक तोंड ओळख आपल्या अभ्यासक्रमाची करून घेतो आहोत. पुढे बघा, शब्दसंपत्तीमध्येच आपल्याला दिलेला आहे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ. बोलताना अनेक वेगवेगळे वाक्प्रचार आपण वापरतो. बऱ्याचदा ते वाक्प्रचार कोणीतरी वापरतं आपण ऐकतो, पण त्याचा एक्झॅक्ट अर्थ जो आहे तो आपल्याला माहीत नसतो. म्हणून असे जे वाक्प्रचार आहेत ते आपण या घटकामध्ये बघणार आहोत आणि त्यांचे अर्थ. त्यानंतर म्हणी व त्यांचे अर्थ. खूप इंटरेस्टिंग घटक आहे हा, खूप मजेदार घटक आहे हा. भाषेमध्ये बोलताना आपण अनेक म्हणींचा वापर करतो जसा वाक्प्रचारांचा करतो. त्यानंतर एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. असे अनेक शब्द आहेत की एक शब्द आहे परंतु त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, असे शब्द. त्यानंतर जोड शब्द, अर्थपूर्ण शब्द. तर हे इथपर्यंतचा जो आपला घटक आहे तो सगळा शब्दसंपत्तीचा आहे. आणि कुठल्याही भाषेचं महत्त्व जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या भाषेची शब्दसंपत्ती किती मोठी आहे, त्या भाषेत किती शब्द आहेत, यावरून ती भाषा किती श्रीमंत आहे हे ठरवलं जातं. तर तेच सगळं आपण या घटकामध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहे कार्यात्मक व्याकरण. याच्यामध्ये शब्दांच्या जाती, त्यानंतर लिंग,
वचन जसं की एक वचन, अनेक वचन, विरामचिन्ह जे भाषेमध्ये लिहिताना खूप महत्त्वाचे असतात. जर एखादं विरामचिन्ह इकडच्या तिकडे झालं किंवा त्याची जागा बदलली तर त्या वाक्याचा अर्थसुद्धा बदलू शकतो. त्यामुळे विरामचिन्ह अभ्यासणं हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात स्कॉलरशिपच्या दिलेलं आहे. नंतर आहे शुद्ध व अशुद्ध शब्द. एखादा शब्द काना, मात्रा, उकार, वेलांटी लिहिताना जर ती मागे पुढे झाली तर त्या शब्दाचे अर्थ बदलतात, जसं विरामचिन्हाने वाक्याचे अर्थ बदलतात. तर हे शुद्ध आणि अशुद्ध शब्द कसे लिहायचे, कसे काना, मात्रा, वेलांटी वापरायचे ते आपण या कार्यात्मक व्याकरणाच्या घटकात बघणार आहोत. पुढे आहे साहित्यिक आणि साहित्य. जसं की भाषेची श्रीमंती मी तुम्हाला सांगितलं की त्या शब्दांवरून ठरते की एखाद्या भाषेमध्ये किती जास्त शब्द आहेत, त्या शब्दांवरून त्या भाषेची श्रीमंती ठरत असते. तसंच भाषेला श्रीमंत करण्यामध्ये किंवा भाषेमुळे श्रीमंत भाषिकदृष्ट्या होणाऱ्यांमध्ये साहित्यिक असतात. तर अनेक साहित्यिकांचं जे साहित्य आहे, जसं आपल्या पुस्तकामध्ये आपण कविता वाचतो, पाठ वाचतो, हे कविता पाठ म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तर साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य असतं. तर ते काही महत्त्वाचे साहित्यिक आणि त्यांनी लिहिलेली महत्त्वाची पुस्तके किंवा महत्त्वाचं साहित्य याविषयी आपण या घटकामध्ये बघणार आहोत, बोलणार आहोत, अभ्यासणार आहोत. आणि शेवटचा घटक सामान्य ज्ञान हा असणार आहे, ज्याच्यामध्ये जनरल नॉलेज टाईप प्रश्न असू शकतील, पण तेही भाषेच्या संदर्भानं किंवा आपल्या मराठी भाषेशी निगडीत. तर असा हा आपला एकूण 25 प्रश्नांचा सिलॅबस आहे की 25 प्रश्नांसाठी म्हणजे 50 मार्कांसाठी आपल्याला एवढा सगळा अभ्यास करावा लागणार आहे. एक एक करत आपण प्रत्येक घटकावर एक एक व्हिडिओ बनवणार आहोत किंवा जिथे गरज पडेल तिथे एकापेक्षा जास्तसुद्धा व्हिडिओ आपण बनवू. परंतु जास्तीत जास्त एखादा घटक आपल्याला कसा समजेल आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने लवकरात लवकर वेळ जास्तीत जास्त न जाऊ देता कसं सोडवता येईल ते आपण बघणार आहोत. कारण स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, एक आपल्याला उत्तर आलं पाहिजे आणि दुसरं आपल्याला येणारं उत्तर हे आपल्याला दिलेल्या वेळेत आपल्याला सोडवता आलं पाहिजे. नाहीतर जर एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर आपण खूप जास्त वेळ घालवला तर पुढचे प्रश्न आपले सोडवणं होऊ शकत नाहीत. म्हणून उत्तर येणं आणि वेळेत उत्तर किंवा प्रश्न सोडवणं हे अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तर आज आपण आकलनामधला पहिला जो घटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न यावर बोलणार आहोत, या घटकाचा अभ्यास करणार आहोत. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की उतारा म्हणजे काय. कुठल्याही एखाद्या पाठाचा एक पॅराग्राफ आपल्याला दिलेला असतो, त्याला आपण उतारा म्हणू शकतो आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. हा उतारा कोणत्याही विषयाशी संबंधित असू शकतो. म्हणजे तो विज्ञानाच्या एखाद्या घटकाचा असेल उतारा किंवा तो इतिहासातला असेल किंवा तो भाषेचा असेल किंवा एखादी गोष्ट असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही एखाद्या घटनेच्या संदर्भातला असू शकतो किंवा एखादी माहिती असू शकते. उतार्याचा विषय हा कोणताही असू शकतो. विषयाचं बंधन उतार्याला नाही. आपल्याला काय करायचं आहे, दिलेला उतारा वाचायचा आहे आणि त्या उतार्यावर वाचून जी दिलेली प्रश्न आहेत, विचारलेली प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं, तेही दिलेले जे 4 पर्याय आहेत त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता आहे तो आपल्याला तिथे निवडायचा आहे. तर बघूया आपण उतारावरचे प्रश्न सोडवताना नेमकी काळजी आपण काय घ्यायची आहे, कोणत्या महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. 1. दिलेला उतारा पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचा. एक तर तो अर्धा वाचायचा नाही आहे किंवा 2 ओळी वाचल्या आणि बाकीच्या सोडल्या असं करायचं नाही आहे किंवा नुसताच तो वाचला म्हणून वाचायचा नाही आहे. तर कसा वाचायचा आहे, पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचायचा आहे. कारण आपल्याला हे माहिती आहे की आपण उतारा कशासाठी वाचतोय, आपण उतारा वाचतोय प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी. आपण फक्त उतारा वाचतोय का, नाही, तर त्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत आणि त्यामुळे तो उतारा आपल्याला पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचणं खूप आवश्यक आहे. आता तो उतारा वाचत असतानाच त्या उतार्याचा जो आशय आहे
तो आपण समजून घेतला पाहिजे. आशय म्हणजे नेमका तो उतारा कशाविषयी आहे, कशाच्या संदर्भात आहे, त्या उतार्यामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा त्या उतार्याचा विषय काय आहे हे आपल्याला त्या वाचनामध्ये कळलं पाहिजे. उतार्यातले शब्द, म्हणी व वाक्प्रचार जे आहेत त्याचे अर्थ आपल्याला समजले पाहिजेत. तसेच उतार्यात आलेल्या ज्या घटना आहेत, जे संवाद आहेत आणि आशय, या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की त्याचा आशय एकदा आपल्याला समजला की त्यात कोणती घटना घडलेली आहे किंवा जर तो दोन लोकांमधला असेल तर त्याच्यामध्ये नेमका संवाद कोणा आणि कोणामध्ये काय होतो आहे. उतार्यात आलेले वाक्प्रचार, म्हणी व जोड शब्द इत्यादी बाबींकडे लक्ष द्या. का लक्ष द्यायचं आहे? कारण जे 3 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्या उतार्यावर, त्या प्रश्नांमध्ये त्या वाक्प्रचारावर, त्या म्हणीवर किंवा त्या उतार्यातल्या एखाद्या जोड शब्दावर प्रश्न असू शकतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? उतार्यात आलेले वाक्प्रचार, उतार्यात आलेल्या म्हणी आणि उतार्यात आलेले जो जोड शब्द आहेत यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. विचारलेले प्रश्न नीट वाचा व त्यांची अचूक उत्तरे शोधा. आता बघा, इथे खरं म्हणजे सरावाने होणारी ही गोष्ट आहे. बऱ्याचदा असंही करता येऊ शकतं की आधी आपण प्रश्न वाचायचे आणि मग उतारा वाचायचा. त्यामुळे होतं काय की उतारा वाचता वाचता एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाऊ शकतो आणि त्यामुळे आपला थोडासा वेळ वाचू शकतो. पण याच्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं, प्रश्न वाचण्यात वेळ जाईल, मग उतार्यात आपण प्रश्नाची उत्तरं शोधू, यामुळे गडबड होण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिस करून करून, सराव करून करून एकदा का ही गोष्ट समजली तर करणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं देण्यासाठी आधी प्रश्न नीट वाचणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण प्रश्न वाचतो, पण हे लक्षात ठेवा की हे स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत. थोडंफार प्रश्नामध्ये काहीतरी ट्विस्ट असते, ती समजून घेण्यासाठी प्रश्न नीट वाचणं खूप आवश्यक आहे. उतार्याच्या मांडणीप्रमाणे क्रमवार अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातीलच असे नाही. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या किंवा दुसऱ्या ओळीतच मिळेल असं नाही. कधी कधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या ओळीत सुद्धा असू शकतं. म्हणजे सिक्वेन्स असणार नाही की पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, मग दुसऱ्याचं मिळालं, मग तिसऱ्याचं मिळालं, असं होणार नाही किंवा असं होईलच असं नाही. असं असू शकतं, परंतु असं असेलच असं नाही. नाही तर बऱ्याचदा काय होतं, आपण काय करतो, पहिला प्रश्न पहिल्या ओळीत असेल, दुसरा प्रश्न दुसऱ्या, तिसऱ्या, असं होत नाही. आशयाप्रमाणेच व्याकरणावरही प्रश्न विचारले जातील, अतिशय महत्त्वाचं. आणि उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातील. एकूण 3 प्रश्न दिलेल्या उतार्यावर विचारले जातील. आता उतारा, प्रश्न आणि दिलेले पर्याय न समजल्यास ते पुन्हा वाचून समजून घ्या. कधी कधी असं होऊ शकतं की आपण उतारा वाचलेला आहे, प्रश्न वाचलेले आहेत, पण आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आहे. याचा अर्थ आपल्याला उतारा वाचताना तो समजलेला नाही. त्यामुळे आपण तो परत एकदा वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे तो पुन्हा पुन्हा वाचायचा जोपर्यंत आपल्याला आपलं बरोबर उत्तर सापडणार नाही. आणि जेव्हा आपण शुअर हो की हां, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, तेव्हाच आपण आपल्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं. उतार्यातील मजकुराच्या क्रमानेच प्रश्न विचारले जातील असं नाही, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर ही सगळी काळजी आपल्याला उतार्यावरचे प्रश्न सोडवताना घ्यायची. एक गोष्ट मी पुन्हा पुन्हा इथे तुम्हाला सांगेल जी खूप महत्त्वाची आहे की ही सगळी प्रश्न जी आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उतार्यात असतात. त्यामुळे हे आपल्या हातचे मार्क्स आहेत. हे मार्क्स कुठेही जाणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि हे खूप सोपं आहे जर आपण जास्तीत जास्त उतारे वाचून प्रश्न सोडवण्याचा सराव केला तर. तर आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये, व्हिडिओमध्ये एकूण 2 उतार्यांचा सराव आपण करूया आणि मग तुम्हाला जेवढे जिथे कुठे मिळतील पुस्तकांमध्ये त्याचा तुम्ही सराव करत राहा, ते प्रश्न सोडवत राहा. आता बघा, इथे उतारा दिलेला आहे, तो नीट वाचणं, समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो मी वाचतोय
एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले. त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले, पण तो थकला नाही, थांबला नाही. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे. नव्या जोमाने प्रयोग करीत असे. अखेरीस 1150 प्रयोगानंतर, किती प्रयोगानंतर? 1150 प्रयोगानंतर त्याला यश आले. एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती, म्हणून तो यशस्वी झाला. एडिसन का यशस्वी झाला? त्याच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून. इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते, असं म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. जर तुम्हाला एखादी इच्छा असेल तर तुम्हाला तो रस्ता सापडेलच सापडेल. आपण हे लक्षात घेतले पाहिजे, जो चालतो त्याचे भाग्यही चालते, जो थांबतो तो संपतो. धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. या उक्तीद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे. तर असा हा उतारा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, उतार्याचा आशय थॉमस अल्वा एडिसन हा जो सायंटिस्ट होता, शास्त्रज्ञ होता, त्याच्याविषयीचा हा उतारा आहे. आणि त्याने शोध लावण्यासाठी जी काही मेहनत केली त्या संदर्भातला हा उतारा आहे. हे आपल्याला हा उतारा वाचून समजलेला आहे. आता आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, एडिसन अपयश आल्यानंतर थकून जायचा, आराम करायचा, पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा, अपयशाने खचून जायचा? बघा आता, एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले. त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले, पण तो थकला नाही, थांबला नाही. म्हणजे तो थकून जायचा हे आपलं उत्तर नाही. आराम करायचा हे आपलं उत्तर नाही. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. तो अपयशाने खचून जायचा का? नाही. प्रत्येक अपयशानंतर तो काय करायचा? नव्या जोमाने प्रयोग करीत असे. इथे आपलं उत्तर आहे. पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा. काय करायचा एडिसन? अपयश आल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा. तो रडत बसायचा नाही, किंवा तो उदास व्हायचा नाही, किंवा त्याला असं वाटायचं नाही की आता हे माझ्याने होणार नाही. जितकं जास्त अपयश येईल तितक्या जोमाने, नव्या ताकदीने, नव्या उत्साहाने तो आपल्या कामाला लागायचा. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पुढे बघूया. दुसरा प्रश्न आहे, एडिसनचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? एडिसनचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? आता इथून पुढे वाचूया आपण. बघा की अखेरीस 1150 प्रयोगानंतर त्याला यश आले. एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती, म्हणून तो यशस्वी झाला. इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे, जो चालतो तो त्याचे भाग्यही चालते, जो थांबतो तो संपतो. धावत्याला शक्ती आणि रस्ता सापडे. या उक्तीद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे. एडिसनचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता होता? तीव्र इच्छाशक्ती, आरामदायी वृत्ती, श्रद्धा व ईश्वर भक्ती, ताकद व सामर्थ्य. तर त्याचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता होता? सर्वात महत्त्वाचा गुण, एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती. आरामदायी वृत्ती असती तर 1150 वेळा त्याने प्रयत्न केले नसते. श्रद्धा व ईश्वर भक्ती असती तर तो फक्त देवाच्या नाव घेत बसला असता आणि त्याने प्रयोग केले नसते. ताकद व सामर्थ्य पुन्हा पुन्हा करण्याचं त्याच्यामध्ये होतं. परंतु इच्छाशक्ती जर नसेल तर ताकदीचा आणि सामर्थ्याचा काहीही फायदा नाही. आता बघूया शेवटचा प्रश्न. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. हा जो उतारा आपल्याला दिलेला आहे त्यातला शेवटचा प्रश्न आहे, वरील उतार्यास पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते? म्हणजे जर या उतार्याला आपल्याला नाव द्यायचं झालं, टायटल द्यायचं झालं तर आपण काय देऊया? वाचाल तर वाचाल हे आहे पुस्तकं वाचण्याच्या संदर्भात, हा उतारा त्या संदर्भातला नाही आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा, हा उताराचा जो आशय आहे तो जनसेवेचा किंवा सेवेचा नाही आहे ईश्वराच्या. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, हाही या उतार्याचा आशय नाही. शेवटचा आहे बघा, इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
हे आपलं बरोबर उत्तर आहे. कारण इथे दिले की अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे. या दोन गोष्टी ज्या आहेत की जो चालतो त्याचे भाग्यही चालते, जो थांबतो तो संपतो, धावत्याला शक्ती आणि रस्ता सापडे. तर इच्छा असेल तर काय होतं, मार्ग दिसतो. म्हणून चौथा जो पर्याय आहे तो आपला बरोबर उत्तराचा पर्याय आहे. तर इथे परीक्षेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे 4 पर्याय आहेत त्याच्यापुढे ते डॉट असणार आहेत आणि त्याला डार्क करायचं आहे. ते पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत तेव्हा मी तुम्हाला तिथे दाखवेलच. परंतु आजचा आपला हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे आणि उतार्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असल्यामुळे आपण थोडंसं उतारा आणि प्रश्न एकाच स्लाईडमध्ये कसे बघता येतील त्यामुळे अशा प्रकारचे सेटिंग केलेली आहे जेणेकरून तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. आता दुसरा उतारा बघूया. हे एका प्रश्नपत्रिकेतला आहे, एका वर्षी हा आलेला उतारा आहे आणि मुद्दामून तो तुमच्यासाठी घेतलेला आहे जेणेकरून परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न आणि कसा प्रश्न असतो हे तुम्हाला समजायला सोपं जावं. तर प्रश्न 13 ते 15 साठी म्हणजे 13, 14, 15 3 प्रश्न. प्रश्न 13 ते 15 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता उतारा वाचूया आपण. मोरा इतका सुरेख पक्षी जगात नाही. एकदा त्याने पिसारा फुलवला की आपण पाहतच राहतो. असा सप्तरंगी पिसारा पाहून आपण आश्चर्यचकित होतो. कारण मोराच्या पिसामध्ये अनेक वेगवेगळे कलर असतात. अशा सुंदर पक्षाला 1962 साली भारताने आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून खूप मानाचे स्थान मिळवून दिले. सर्व जगाने ते मान्य केले कारण मोराचे सौंदर्य. मोराने नाचायला सुरुवात केली की तो पिसारा फुलवतो. कथ्थक हा नृत्य प्रकारात मयूर नृत्य प्रसिद्ध आहे. कथ्थक हा जो नृत्य प्रकार आहे त्यात मयूर नृत्य प्रसिद्ध आहे. मोराच्या डोक्यावर तुरा असतो. मोर हा चालायला लागला की त्याची गर्द निळी मान एकसारखी डोलत राहते. आता आपल्या उतार्याचा आशय काय आहे? मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि मोराच्या संदर्भातली माहिती या उतार्यात दिलेली आहे. आता एक एक करत आपले प्रश्न आपण बघूया. मयूर नृत्य कोणत्या नृत्य प्रकारात प्रसिद्ध आहे? मणिपुरम, भरतनाट्यम, कथ्थक की भांगडा? तर जर आपण आपल्या उतार्याकडे गेलो तर या इथे आहे मयूर नृत्य. कथ्थक या नृत्य प्रकारात मयूर नृत्य प्रसिद्ध आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे कथ्थक. मणिपुरम नाही, भरतनाट्यम नाही, भांगडा नाही. पुढे आहे भारताने मोराला कोणते मानाचे स्थान दिले आहे? भारताचा पक्षी, राष्ट्रीय पक्षी, सुंदर पक्षी की सप्तरंगी पक्षी? अर्थातच राष्ट्रीय पक्षी हे आपलं उत्तर आहे. भारताने मोराला राष्ट्रीय पक्षाचे स्थान दिले आहे. बघा, एकदा जरी लक्षपूर्वक आपण उतारा वाचला तरीही आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळतात आणि आपला जास्त वेळ जात नाही. त्यामुळे उतारा काळजीपूर्वक वाचणं हे खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. शेवटचा प्रश्न. मोराच्या पिसाऱ्यासाठी कोणता शब्द वापरला आहे? गर्दनिळी, बहुरंगी, सुरेख की सप्तरंगी? बघूया आपण उतार्यामध्ये काय दिलंय. मोरा इतका सुरेख पक्षी जगात नाही. एकदा त्याने पिसारा फुलवला की आपण पाहतच राहतो. असा सप्तरंगी पिसारा पाहून काय शब्द वापरलाय मोराच्या पिसाऱ्याला? इथे बघूया आपण. गर्दनिळी नाही, बहुरंगी नाही, सुरेख नाही, तर सप्तरंगी हे काय आहे आपलं उत्तर आहे. मोराच्या पिसाऱ्यासाठी सप्तरंगी हा शब्द वापरलेला आहे. तर अशा प्रकारचा उतारा आपल्या प्रश्नपत्रिकेत असणार आहे आणि प्रत्येक उतार्यावर म्हणजे एक उतारा जो दिलेला असणार आहे त्या उतार्यावर 3 प्रश्न असतील आणि त्या 3ही प्रश्नांची उत्तरं ही दिलेल्या उतार्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे दिलेला उतारा जर आपण नीट वाचला तर आपल्याला ते प्रश्न सोडवणं काहीही अवघड नाही. फक्त एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल की आज आपण आपल्या लेक्चरमध्ये, आपल्या व्हिडिओमध्ये एकूण 2 उतारे बघितले. ते कसे वाचायचे, वाचताना काय काळजी घ्यायची,
प्रश्नाची उत्तरं कशी शोधायची हे आपण बघितलं. त्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा सराव करणं, जास्तीत जास्त अशा प्रकारचे उतारे कमीत कमी वेळेत वाचणं आणि प्रश्नांची उत्तरे शोधणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण आता इथेच थांबूया आणि पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये, पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये यातला जो पुढचा आकलनामध्येच पाठ दिलेला आहे, उपघटक दिलेला आहे की कवितेवर आधारित प्रश्न असंच असणार आहे. जसं उतार्यामध्ये आहे की दिलेली कविता व्यवस्थित वाचणं, ती समजून घेणं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन्स. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.